ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो, भक्तवत्सल या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायातील श्लोक 51 ते 55 त्यांच्या अर्थासहित जाणून घेतले, ज्यामध्ये आपण पाहिले की अर्जुनाला मार्गदर्शन करताना श्रीकृष्णांनी त्याला सांगितले की जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पलीकडे जाईल तेव्हा तो ऐकलेल्या सर्वाविषयी आणि ऐकावयाचे आहे अशा सर्वाविषयी उदासीन होशील. तसेच ती त्याला म्हणतात, जेव्हा अर्जुनाचे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित न होता आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल तेव्हाच त्याला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. यावर अर्जुनाने कृष्णांना प्रतिप्रश्न केला आहे की कृष्ण भावनायुक्त समाधिस्थ भक्ताची काय लक्षणे आहेत. तेव्हा भगवान कृष्णांनी त्याला सांगितले की मनुष्य जेव्हा मानसिक तर्कवितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात समाधिस्थ होतो. त्यापुढील श्लोक व त्यांचा अर्थ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. दुःखेष्वनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. श्री भगवान म्हणाले, ज्या साधकाचे मन त्रिविध तापांनीही विचलित होत नाही किंवा सुखांनी हर्षोल्लासित होत नाही, तसेच जो आसक्ती, भय आणि क्रोध यांपासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. वास्तविक निष्कर्षांप्रत न येताच मानसिक तर्कवितर्क करता यावेत यासाठी आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करू शकणारा मनुष्य म्हणजेच मुनी होय. असे सांगितले जाते की प्रत्येक मुनीचा स्वतःचा असा वेगळा दृष्टिकोन असतो आणि जोपर्यंत एक मुनी इतर मुनींशी मतभेद दाखवू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही. मात्र या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला स्थितनिही मुनी हा साधारण मुनींपेक्षा वेगळा आहे. स्थितनिही मुनी हा नेहमी कृष्ण भावना भावित असतो, कारण त्याने कलात्मक तर्कवितर्कांचा पूर्णपणे त्याग केलेला असतो. त्याला प्रशांत निःशेष मनोरथांतर असे म्हटले जाते. याचा अर्थ त्याने मानसिक तर्कवितर्काची पातळी पार केलेली असते आणि तो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच सर्व काही आहेत या अंतिम निर्णयाप्रत आलेला असतो. त्याला मुनी किंवा मनामध्ये दृढ झालेला असे म्हटले जाते. असा पूर्णपणे कृष्ण भावना भावित झालेला मनुष्य त्रिविध तापांच्या आघातांनी मुळीच क्षुब्ध होत नाही, कारण तो सर्व दुःखे भगवंतांची कृपा म्हणून स्वीकारतो. त्याला वाटते की आपल्या गतजन्मांतील कुकर्मांमुळे आपण आणखी क्लेश भोगण्यासाठीच योग्य आहोत, तरी सुद्धा भगवंतांच्या कृपेने आपल्याला अत्यल्प क्लेशच भोगावे लागत आहेत. त्याचप्रमाणे तो आपल्या सुखाचेही श्रेय भगवंतांना देतो, कारण आपण सुखासाठी अपात्र आहोत असे त्याला वाटते. तो निश्चितपणे जाणतो की केवळ भगवंतांच्या कृपेमुळेच अशा सुखकारक परिस्थितीत राहून आपण भगवंतांची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ तो सदैव निर्भय
आणि दक्ष असतो. तसेच तो आसक्ती आणि अनासक्ती यांमुळे कधीच प्रभावित होत नाही. आसक्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता गोष्टींचा स्वीकार करणे आणि अनासक्ती म्हणजे अशा इंद्रियासक्तीचा अभाव होय. तथापि कृष्ण भावनेमध्ये दृढ असणारा भक्त आसक्त किंवा अनासक्तही असत नाही, कारण त्याचे जीवन भगवत सेवेमध्ये समर्पित असते. यास्तव जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हाही तो मुळीच क्रोधित होत नाही. यश असो अथवा अपयश, कृष्ण भावना भावित मनुष्य नेहमी आपल्या संकल्पामध्ये दृढ असतो. यः सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. भगवान म्हणाले, या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करीत नाही, तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो. या भौतिक जगतामध्ये सदैव उलथापालथ होतच असते आणि अशी ही उलथापालथ चांगली अथवा वाईटही असू शकते. जो अशा या भौतिक उलथापालथींमुळे क्षुब्ध होत नाही किंवा जो शुभाशुभ गोष्टींपासून अप्रभावित राहतो, तो कृष्ण भावनेत दृढपणे स्थिर झाला आहे असे जाणावे. मनुष्य भौतिक जगात जीवन जगत असतो तोपर्यंत नेहमी शुभाशुभ गोष्टी घडतच असतात, कारण हे जग पूर्णपणे द्वंद्वांनी भरले आहे. पण कृष्ण भावनेत स्थिर झालेला मनुष्य शुभाशुभ गोष्टींमुळे विचलित होत नाही, कारण त्याचा सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्णांशी संबंध असतो. कृष्ण भावनेमुळे तो परिपूर्ण दिव्य स्तरावर आरूढ होतो आणि या स्तरालाच समाधी म्हटले जाते. यदा संहरते चायं कुर्मोऽङ्गानिव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेणारा मनुष्य पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. कोणताही योगी, भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीव आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकतो. इंद्रिय संयम करू शकणे हीच त्यांच्या सामर्थ्याची वा प्रगतीची परीक्षा असते. अधिकतर लोक इंद्रियांचे दास असतात आणि म्हणून ते इंद्रियांच्या प्रभावाखाली कार्य करीत असतात. योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे. इंद्रियांची तुलना विषारी सर्पांशी केली जाते. त्यांना अनिर्बंध आणि स्वैराचरण करावयाचे असते. योगी किंवा भक्ताने गारुड्याप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत समर्थ असले पाहिजे. तो आपल्या इंद्रियांना स्वतंत्र रीतीने वागण्याची मोकळी कधीच देत नाही. शास्त्रांमध्ये अनेक आदेश, नियम आहेत आणि त्यांपैकी काही विधेयात्मक अर्थात सकारात्मक आहेत, तर काही निषेधात्मक म्हणजेच नकारात्मक आहेत. जोपर्यंत मनुष्य स्वतः इंद्रिय तृप्तीवर बंधन घालत नाही आणि या सकारात्मक तथा नकारात्मक आदेशांचे पालन करीत नाही,
तोपर्यंत तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊच शकत नाही. या ठिकाणी उल्लेखिलेले कासवाचे उदाहरण सर्वोत्तम आहे. कासव कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते आणि विशिष्ट कार्याच्या वेळी पुन्हा इंद्रियांना प्रकट करूही शकते. त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित व्यक्तीची इंद्रिये भगवंतांच्या सेवेसाठीच उपयोगात आणली जातात, अन्यथा ती आवरली जातात. या ठिकाणी अर्जुनाने आपल्या संतुष्टीकरिता इंद्रियांचा उपयोग न करता त्यांचा उपयोग भगवत सेवेमध्ये कसा करावा हे त्याला शिकविण्यात आले आहे. इंद्रिये आवरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून आपली इंद्रिये सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हेही या ठिकाणी दर्शविण्यात आले आहे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. देहधारी जीवात्मा जरी इंद्रियोपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी विषयी कार्ये थांबविल्यास त्याची चेतना स्थिर होते. मनुष्य दिव्य स्तरावर स्थित झाल्याविना इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही. विधिविधानांद्वारे इंद्रियोपभोगापासून निवृत्त होण्याची पद्धती ही काहीशी रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्यपदार्थापासून पथ्य पाळण्याप्रमाणे आहे. पण रोग्याला अशी बंधनेही आवडत नाहीत आणि त्याची खाद्यपदार्थामधील रुचीही नाहीशी होत नाही. त्याचप्रमाणे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान इत्यादींनी युक्त अष्टांग योगासारखे काही आध्यात्मिक मार्ग श्रेष्ठ ज्ञान नसलेल्या अल्पबुद्धी लोकांसाठी आहेत. तथापि कृष्ण भावनेतील प्रगतीच्या बळावर ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाखली आहे त्याला निर्जीव भौतिक गोष्टींविषयी मुळीच गोडी राहत नाही. म्हणून जीवनातील आध्यात्मिक प्रगतीपथावर असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तीसाठी बंधने असतात. मात्र अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्ण भावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही तोपर्यंतच केवळ चांगली आहेत. जेव्हा मनुष्य खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित होतो तेव्हा त्याची अशा निरर्थक गोष्टींमधील गोडी आपोआपच क्षीण होते. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथिनी हरन्ति प्रसभं मनः. भगवान पुढे म्हणाले, हे अर्जुना, इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की इंद्रियांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बलपूर्वक ओढून नेतात. इंद्रियांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणारे अनेक विद्वान ऋषी, तत्वज्ञानी आणि अध्यात्मवादी आहेत. परंतु दृढ प्रयत्न करीत असताना त्यांच्यातील श्रेष्ठ पुरुषही क्षुब्ध मनामुळे कधी कधी भौतिक इंद्रियोपभोगाला बळी पडतो. विश्वामित्रांसारखे महर्षी आणि परिपूर्ण योगी जरी कठोर तपश्चर्या आणि योगाच्या आचरणाद्वारे इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न करीत होते तरी त्यांना मेनकेने लैंगिक सुखासाठी मोहित केले होते. अर्थातच जागतिक इतिहासामध्ये याच प्रकारच्या इतर अनेक घटना आढळून येतात. म्हणून पूर्णपणे
कृष्ण भावना भावित झाल्याविना मन आणि इंद्रियांना नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे. मनाला श्रीकृष्णांच्या ठाई पूर्णपणे रममाण केल्याविना अशा भौतिक कार्यांमधून निवृत्त होणे अशक्यप्राय आहे. महान संत आणि भक्त श्रीया मुनाचार्य यांनी एक प्रत्यक्ष उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, यदवधी मम चेतः कृष्णपदारविंदे नवनवरसधा मन्युदतं रंतुमासित तदवधीबत नारीसंगमे स्मर्यमाने भवती मुखविकारः सुष्ठु निष्ठीवनं च. अर्थात माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांमध्ये रममाण झाल्यापासून मी नित्य नवीन दिव्य रसांचे आस्वादन करीत असतो. परिणामी जेव्हा माझ्या मनी एखाद्या स्त्रीसोबत लैंगिक सुख उपभोगण्याचा विचार येतो तेव्हा तत्काळ माझे मुख विकाराने भरून येते आणि मी त्या विचारावर थुंकतो. कृष्ण भावना दिव्य स्वरूपी असल्यामुळे तिचे आचरण करणाऱ्या मनुष्याच्या मनातून भौतिक उपभोगाविषयीची रुची आपोआपच नाहीशी होते. एखाद्या भुकेल्या मनुष्याने पुरेपूर पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन आपली भूक भागविल्याप्रमाणेच ही कृष्ण भावना आहे. अंबरीश महाराज यांचे मन केवळ कृष्ण भावनेमध्ये रममाण झाल्यानेच त्यांनी महान योगी दुर्वास मुनी यांच्यावर विजय प्राप्त केला होता. तर श्रोतेहो, आता वेळ झाली आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायातील श्लोक 56 ते 60 त्यांच्या अर्थासहित जाणून घेतले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समार्फत नक्की कळवा. तसेच तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. भक्तवत्सल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तसेच भक्तवत्सलच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा जरूर फॉलो करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राधे राधे.